मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आता एआय कॅमेऱ्याच्या द्वारे नजर असणार। तब्बल 52 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेत। या माध्यमातून अति वेगाने जाणाऱ्या वाहनांवरती कारवाई करणं शक्य होणार। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यामध्ये 3 वर्षांमध्ये 65 नवीन विमानं दाखल होणार। विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे निर्णय। मालदीवसाठी एअर इंडियाकडून मुंबई आणि दिल्लीमधून दररोज थेट विमान सेवा। मुंबईमधून रोज सकाळी 9:30 वाजता माले या शहरासाठी उड्डाण करणार। नाशिकमध्ये लवकरच तेजस या लढाऊ विमानाची आणि HTT-40 या प्रशिक्षक विमानाची निर्मिती होणार। HALचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांची माहिती। नाताळसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबादच्या दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय। अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारेंनी केली महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती। निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानने आज अफजल खानाचा वधाचा दिवस म्हणून काढली भव्य शोभायात्रा। संभाजी भिडेंची सुद्धा यात्रेला उपस्थिती। पुण्याच्या बावधन परिसरामध्ये एका खासगी फोटो स्टुडिओला आग विझवण्याचं काम सुरू। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश। कळमवाडी धरणाची गळती बंद करण्याच्या कामाला जानेवारीमध्ये सुरुवात होणार। एबीपी माझाने वारंवार कळमवाडी धरणाच्या गळतीचा मुद्दा लावून धरला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।